नमस्कार, मी मानसी कांबळे. आपण पाहताय माय कोकण न्यूज 24. काल दिनांक 26 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंक या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. 1 मे रोजी या मिसिंग लिंकचे उद्घाटन होणार असून त्या अनुषंगाने हा पाहणी दौरा करण्यात आला. मिसिंग लिंक एक असा प्रकल्प आहे ज्याचा वापर केल्याने प्रवाशांचा 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. एकूण 13.3 किलोमीटरचा हा मिसिंग लिंक असून या मिसिंग लिंक मध्ये 2 बोगदे आहेत. दोन्ही बोगद्यांच्या मध्ये टायगर व्हॅली ही दरी आहे. या दोन्ही बोगद्यांना जोडणारा ब्रिज सेंटर बॅलन्सिंग रोप टायडिंग या पद्धतीने बनवला आहे, ज्यामुळे पाहताना हा फार आकर्षक वाटतो. या ब्रिजच्या मध्यभागी असलेल्या खांबांची उंची 180 मीटर पेक्षा जास्त आहे व हा भारतातील सर्वात उंच असा रस्ता पूल ठरणार आहे. पहिल्या बोगद्याची लांबी ही 1.75 किलोमीटर इतकी आहे, तर दुसऱ्या बोगद्याची लांबी ही 8.9 किलोमीटर इतकी आहे. हा बोगदा लोणावळ्याच्या तलावाखालून जात असल्याने याला फार मोठे अभियांत्रिकी यश मानले जात आहे. बोगद्यामध्ये एका बाजूला 4 लेन व दुसऱ्या बाजूला 4 लेन अशा एकूण 8 लेन आहेत. या बोगद्याची रुंदी सुमारे 23.5 मीटर आहे, ज्यामुळे हा जगातील सर्वात रुंदीचा बोगदा ठरणार असून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे 3 महिने या मार्गावरून फक्त हलकी वाहनं सोडण्याचं नियोजन आहे. त्यानंतर सुरक्षितता चाचण्या झाल्यानंतर जड वाहनांना प्रवेश दिला जाईल. या बोगद्यामध्ये हायटेक व्हेंटिलेशन सिस्टम बसवली असून वॉटर मिस्ट अग्निशमन यंत्रणा आणि सीसीटीव्ही निगराणीची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये दर 300 मीटर वरती एक्झिट गेट देण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.